टाइम काउंटडाऊन स्टार्ट केलं जाईल पहिल्या बॉल नंतर स्टॉपवॉच स्टार्ट केलं जाईल. सलामीवीर दाखल होतात ओपनिंग पेअर ऋतिक सुरू होते. उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. ऋतिक आणि त्याची सोबत येते प्रभाकर तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात सार्थक. ऑल इज सेट 3-2-1 लेट्स प्ले. नाईट धमाका चषकाला सुरुवात 7:17 पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार सार्थक. पहिला बॉल समोर सॉफ्ट बॉटममॅन ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये मिळेल ते एक सिंगल धाव आणि नाईट धमाका चषकाचा शुभारंभ पहिल्या चेंडूवरती सिंगल धावेनं आपण बघत आहोत नुकताच करण्यात आलेला आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव सध्या आड होत असताना यानंतर होणारा सामना एबी रॉयल्स जांभुर्डे त्यांच्या विरुद्ध संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. खांडेकर जगदीश दोन्ही टीमनं उपस्थित होणं गरजेचं राहील. मिस टाइम समोर लॉफ केला जेलची संधी मिड ऑफचा फिल्डर पोहोचला होता टीममधून लॉंग ऑफ देखील आला होता. शॉर्ट कव्हर इनफिल्ड मधून मात्र 3 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान बॉल पडतोय. 1 शॉट हा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर कडून आलेला आहे. सो एकच धाव या बॉलवरती काउंट केली जाईल. सो धावसंख्या दाखल करते आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आजची महत्वपूर्ण पहिली रजनी. पहिला सामना सुरू फुल टॉस बॉल टर्न केलाय पाठवलं डीप मध्ये विकेटला गॅप मोठा फिल्डर पाठवण्या परिस्थितीत मात्र त्याचा प्रयत्न फसला बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. नाईट धमाका चषकातील हा पहिला दमदार चौकार. या चौकाराच्या सामन्यात धावसंख्या 6 6 ऑन बोर्ड. बॅटच्या आतलीकडे बॉल मागे चालला शॉर्ट फॉल बॅकअप थोडं खराब आलं अदरवाइज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. मिळेल ती आणखीन एक सिंगल धावाच्या सोबतीने धावसंख्या 7. स्टिल 2 टू गो. पहिला बॉल एक्झॅक्ट 7-17 पडला स्पीडअप अपेक्षित आहे. हँड आउट फलंदाज बाद. पहिला धक्का 7 वरती बसतोय. बॅटिंग करणारा जनमान डांगोली क्रिकेट संघाला ओटी हिट्स आउट. पहिलं स्विच मिळतं सार्थक आणि त्याच्या सोबतीने फिल्डिंग करणारा रॉयल स्ट्रायकर्स नागावला. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल लक्ष द्या रॉयल स्ट्रायकर्स नागाव. 4 षटकं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकावी लागतील. जर एक्स्ट्रा वेळ तुम्ही घेताय तर इनफिल्ड मध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर अंतिम षटकात तुम्हाला सेट करावा लागेल. स्टील 1 टू गो. नवीन फलंदाज रोशन बॅकफुटो देऊन कट करण्याचा प्रयत्न तो फसतोय. डॉट बॉलने षटकातील झाले सांगता. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी फ्रंटलाईन गोलंदाज सार्थकची आपण बघत आहोत. एका विकेटच्या मोबदल्यात 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. वेफार सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल जर्मन नागुला विरुद्ध रॉयल स्ट्रायकर नागावच्या दरम्यान लढत 7ला पहिला विकेट गमावला. चला टीम मॉडेल बंद करा टीम रॉयल स्ट्रायकर्स नागाव.
केबल सर्व्हिसेसचे दत्ताभाऊ देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गोलंदाजीसाठी सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल लेग स्टिकला मिस करून चालला. वाईडचा कॉल ऑनफिल्ड अंपायर कडून. मिळते एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने सोबतीने सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपल्याला पाहायला मिळेल 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फुल लेंथ होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसला. डॉट बॉलची होत असताना सांगता वाईड नंतर छोटी ठिकाणी वापसी कमबॅक त्या ठिकाणी करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज कुमारला. डॉट बॉलला षटक सुरुवात झाला होतं वाईड न, मात्र त्यानंतर वापसी करत असताना कुमार फुलटॉस बॉल टर्न केला. इनफिल्ड मध्ये मिडविकेटला मिसफिल्ड. बॉल थोडा डायवर्ट झाला, आता तो बाजूला गेला चेस डीप मध्ये मिडविकेटच्या फिल्डरला. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल विकेट किपर रेंजला थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. या डबल बरोबर टीमची टोटल 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाखल कव्हर. शॉर्ट बॉल बॅकफुटर आले, कट केला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. विथ वाईड ऍड पनिश बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अपील स्टॉक मात्र पंचांनी हाईट फॅक्टर विचारात घेतलाय. सिटीज लेग बॅकची एक सिंगल धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 15 ऑन बोर्ड. फुल कव्हर. शॉर्ट बॉल बॅकफुटर आले, हुक केलाय, आता पाठवला लॉंग लेगला. 1 बॉल सोड रोप येतोय तो चौकार. गुड शॉट. पोझिशन मध्ये आले, शॉर्ट ऑफ गुडले त्याला हुक करत असताना या 4 धावा वसूल होत्या. समोर ड्राईव्ह केला, मिड ऑफ हात मध्ये त्याचाच फायदा घेतलाय. ऑन दी अप लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतायत, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर त्याच्या हाताला चटका देऊन बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावे. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकात त्यांची धावसंख्या 23. मागच्या षटकात ओव्हरऑल आपण पाहिलं तर 16 धावा आल्या कुमारच्या विरुद्ध. त्याच कारणासह सध्या सुस्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ जनमान डांगुर्ले आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅच AB रॉयल जांभुडे त्यांच्या विरुद्ध काटेगिरी जगदीश. इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल, अदरवाईज मग बॉल किंवा रन किंवा ओव्हरची पेनल्टी डिक्लेअर केली जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. सार्थक गोलंदाजीसाठी दाखल होतात. वेलकम. AB रॉयल्स जांभुडे संघ नियोजित वेळेत उपस्थित झालाय, तर सर्वांचं स्वागत. वेलकम. सार्थक गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये दाखल होतात. 2 षटकात बनवले गेले. 23-7-17 पहिला बॉल पडलाय. 8 मिनिटं 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेले. स्पीडअप करावे लागेल. लक्ष सुद्धा रॉयल स्ट्रायकर्स नागाव. अदरवाईज 4थ्या षटकात मग इनफिल्ड मध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू सेट करावा लागेल. नेमच्या बाबतीत कुठल्याच टीमची गई या स्पर्धेमध्ये कधी केली जात नाही आणि यापुढे कधी केली जाणार नाही, ही सूचना आपण लक्षात घ्या. सार्थक. चांगला वेग. विकेट किपर बीट झालेत. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसेल. बॅटची
खडा नव्हती, लेग बॅचचा सिग्नल आलेला आहे. कन्फर्मेशन कॉन ऑन फील्ड अंपायर महेंद्र बबर सरांच्या वतीनं. धावसंख्या सध्या 24-24. सार्थक गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये ओव्हर नंबर 3च्या दरम्यान. सॉफ्ट बॉटम मॅट समोर ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट सध्या आपण बघत आहोत. या दोन बॅटरच्या दरम्यान चांगली पार्टनरशिप सध्या बिल्डअप होत असताना दुसरा विकेट करता. धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 25. 25 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टेप आउट खेळतायत. हवं तसं टायमिंग मात्र नव्हतं. कव्हर्सला फिल्डर उपस्थित होतात. इनफिल्ड मध्ये बॅकअप केलं गेलं. मिळेल ते आणखीन एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने सध्या धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते 26 ऑन बोर्ड. तिसरं षटक सध्या सुरू आहे. 26 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही. एक सिंगल बनली. दुसऱ्या धावेचा कॉल, सेकंड रनचा कॉल आणि आता तो देखील यशस्वी होताना पाहायला मिळेल. फर्स्ट सेटअप मध्ये बॅकअप खराब आला, त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. सोया 2 धावा आणि 2 धावांच्या सोबतीने सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झालेला आपल्याला पाहायला मिळेल 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर बॅकअप साठी उपस्थित झालेत. थोडा ओव्हर थ्रो, दुसरी धाव हवी मात्र नकार येतोय प्रभाकर कडून. सो एकच धाव स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. सिंगल धावाच्या सहाय्याने धावसंख्या 29-29. स्टील 1 टू गो. प्रभाकर ऑन स्ट्राइक. सबमरीन डिलिव्हरी, बॉल खाली राहिला. बॅट्समॅन बीट, विकेट किपर देखील बीट. सरप्राईज केलं पूर्णपणे फलंदाजाला. सो डॉट बॉलला निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 29-29. 67 धाब्याची धावगती आपण बघत आहोत. प्रति 3 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करत असताना संघ जनमान डांगुर्ले. प्रशांत शेळके क्रीडानगरीत उपस्थित असेल तर मेन स्टेजची संपर्क साधा. प्रशांत शेळके. चला वेळ जास्त घेता, लक्ष सुद्या. जनमन नांगुर्ले त्याचबरोबर रॉयल स्ट्रायकर्स नागाव. फिल्डिंग सेट करावी लागेल. इन केस ऑफ इमर्जन्सी ओनली पाणी नेलं जाईल, ही सूचना लक्षात घ्या. अत्यावश्यकता असेल तेव्हाच पाणी मैदानात न्या विथ द ऑर्गनायझर कमिटी परमिशन. अभय गोलंदाजीसाठी दाखल होतात. 3 षटकात बनला गेला धावा 29-29. षटक सध्या 4थं सुरू होतं. ओव्हर नंबर 4चा खेळ गोलंदाजीसाठी अभय ब्लॅक स्क्रीन एंड कडून सध्या तयार होत असताना समोर रोशन. पहिला बॉल फुल टॉस टाकला. विकेट किपर बीट मात्र मागे बॅकअप घेतलेलं आहे लॉंग लेगला. फार रेअरली असं पाहायला मिळतं. वाईड +1. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील. बॅटिंग करणारा जनमान डांगुर्लेच्या खात्यात आणि एक्स्ट्रा 2 धाव्याच्या सहाय्याने सध्या हे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 31 धावा. याचबरोबर स्कोरबोर्डवर फुलटॉस बॉल समोर लॉफ केला. लॉंगॉनला फिल्डर. वेस्ट ऑफ हाईट. नो बॉलचा कॉल ऑन फील्ड अंपायर कडून आलेला. आय थिंक फील्ड प्लेसमेंट बाबत देखील पण चर्चा करतायत. फील्ड पोझिशनचा नो बॉल पंचाने दिलेला आहे.
एका साइडला 6 फिल्डर झाले. त्याच काळाचं +1 या देखील एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 33-33. नेक्स्ट बॉल फ्री. यापुढील लढत खाटेकर जगदीश त्यांच्या विरुद्ध AB रॉयल जांभुडे. पहिल्या फेरीतील सामना दुसरा आपल्याला एन्जॉय करता येईल. धावसंख्या 33-33. फ्रीट वर केले कमबॅक. डॉट बॉल छोटीखानी वापसी करत असताना गोलंदाज अभय. स्कोरलेगला बीट करून बॉल मागे चालला. एक सिंगल मधली सेकंडचा कॉल सुरू आहे आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न तो देखील आता यशस्वी होत असताना आपण बघत आहोत. 2 धावा डबल बरोबर टीमची टोटल 35-35. वाईड बॉल 1 फॉर द ओव्हर कॉल देखील करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त उचली या चेंडूवरती आपण पाहिले. त्याच काळाचं पंचांनी ते ऑफिशियल वॉर्निंग आता गोलंदाजाला दिलेले. 1 फॉर द ओव्हर. एक एक्स्ट्रा धाव. स्कोरबोर्डवर टोटल सध्या 36-36. गोलंदाज तयार अभय. आणखीन एक शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल पॉवरफुल ठरलाय. पाठवला बॉल स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर. युजिट सिक्सर. (42) धावा या षटकात चांगला वेग धावफलकाचा मेंटेन केलेला आहे. वेस्ट ऑफ वाईड बीमर. अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न गोलंदाज अभयचा, मात्र तो फसलेला आहे. आणखीन एक फ्रीट आता या षटकात स्ट्रायकर निर्वरती फलंदाज रोशनला. and it is the second Bimari cities. So no +1 या देखील एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील. आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही ॲज पर रूल. नवीन गोलंदाज आता उर्वरित 3 बॉल टाकण्यासाठी 4थं षटक पूर्ण करता करता वापरात आणावा लागेल. (44) आविष्कार येतो गोलंदाजीसाठी. 4थं षटक कंटिन्यू करण्याकरता फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या 44 व बॅकफुटून येऊन कट करण्याचा प्रयत्न. हलकास अपील मात्र फ्रीट आहे. सो पंच फक्त पाहतच राहिलेले त्या ठिकाणी अपील कडे. गुरु आलेले आहेत गोलंदाजीसाठी या सिरीज. डॉट बॉल. धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळेल स्थिर 44-44. स्टील 2 टू गो. शफल हुक केला बॉल पाठवलाय फानलेगच्या बाजूने डीप मध्ये. फानलेगला बॅकअप. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. विकेट कीपर एंडला थ्रो आला. बॅकअप आला नाही तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. डबल बरोबर टीमची टोटल 46 धावा. बॉल मागे चाललाय. थर्डमॅनला भेदून लॉंग स्टॉपला लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी 4 चौकार.
लवकरच्या सरण धावसंख्या 50 50 4 षटकांच्या अंतिम 50 धावा धावफल कव्हर 7-17 पहिला बॉल पडला होता एक्झॅक्ट 20 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे धावा सध्या स्कोरबोर्डवर 4 ओव्हरच्या अंती 3 षटकात 29 धावा घेऊ नका लक्ष सुद्धा टीम रॉयल स्ट्रायकर्स नागाव डॉट बॉल निर्णायक 5व्या षटकाची सुरुवात सध्या आपण बघत आहोत धावा धावफल कव्हर शॉर्ट बॉल पूल केलाय पाठवलं मिड विकेटला हवाई यात्रेकरता टाटा बाय बाय ह्यूज हिट सिक्सर क्लीन बोल्ड फलंदाज बाद मागच्या षटकाराचा रिप्लाय दिला जयन आणि धक्का 56 ला दुसरा बसतोय टीम जनबान डांगुर्ले क्रिकेट संघाला ओट इट्स आउट फलंदाज बाद न्यू बॅटर अपील पुन्हा एकदा आणि पंचांची स्वीकृती पायथीच्या स्वरूपात फलंदाज आल्या बोली माघारी परततोय आणखीन एक झटका बसतोय टीम जनमान डांगुर्लेला बनली आहे विकेट अटॅकची संधी सुरुवात डॉट बॉलने झाली होती तदनंतर दुसऱ्या बॉलवर षटकाराला लागोपाठच्या 2 विकेट सध्या त्यानं कॅरी केलेला आहे तो कॉन्फिडन्स आपण त्याच्याकडे बघत आहोत 56 धावा दफल कव्हर बॅटिंग साठी पाहिलं तर निलेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत 56 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट 56 धावा सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 3 विकेटच्या मोबदल्यात स्टील 2 टू गो चला स्पीडअप करावं लागेल थोडी गाय करा थोडं फास्ट केला जास्त वेळ घेता लक्ष सुद्धा डॉट बॉल निलेश दाखल झालेले आहेत नवीन फलंदाज त्यांच्या विरुद्ध डॉट बॉल दफलक सिरवलेला पाहायला मिळेल 56 धावा स्कोरबोर्डवर 5 बॉल मध्ये इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत गोलंदाज जयनं केलेली आहे वाईट यॉर्कर संधी दिली नाही फलंदाजाला डॉट बॉल निर्णायक पहिला डाव समाप्त होतो 5व्या षटकाची होती सांगतात 56 बनवलं जनमान डांगुर्लेनं सेकंड इनिंग मध्ये रॉयल स्ट्रायकर्स नागावच्या समोर टार्गेट 57 धावायचं सामना काटेकर जगदीश कॅप्टन उपस्थित झाले असेल तर टॉस साठी लगेचच या ऑलरेडी एबी रॉयल जांभोडे संघ उपस्थित झालेला आहे आकाश बिराडे यांची देखील शुभागमन नुकताच क्रीडानगरीमध्ये झालं विनंती या पण मंचावरती आपलं स्वागत आहे
चला टीम मेंबर खाटेकर जगदीश संघाचे उपस्थित झाले असेल तर विनंती आहे लगेचच आपण संपर्क साधा टॉस साठी. इनिंगला आपण लगेचच सुरुवात करत आहोत. ओपनिंग पेअर पाठवून द्या रॉयल स्ट्रायकर नागाव. त्याचबरोबर फिल्डिंग सेट करावे लागेल. जनमान नागुरलेला 57 धाब्याचं टार्गेट पहिल्या सामन्यात सेट झालेलं आहे. चला ओपनिंग पेअर पाठवून द्या रॉयल स्ट्रायकर्स नागाव. जास्त वेळ घेऊ नका. जनमान नागुरलेला रिक्वेस्ट आहे फिल्डिंग लगेचच सेट करा. खाटेकर जगदीश टीमचे कोणी टीम मेंबर उपस्थित झाले असतील तर विनंती लगेचच आपण संपर्क साधा टॉस करता. चला वेळ जास्त घेत आहे. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा रॉयल स्ट्रायकर्स नागाव. फायनल कॉल आपल्यासाठी आहे. लक्ष सुद्धा पहिल्या फेरीतील सामने हे 5 षटकांचे त्यानंतर प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल ही देखील सूचना सर्व सहभागी संघांनी आताच लक्षात घ्या. आणि आज उद्घाटन दिवस असल्या कारणाने स्पर्धा थोडी उशिराने सुरू झालेली आहे. मात्र उद्या एक्झॅक्ट कुठल्या परिस्थितीत 6 वाजता पहिला बॉल टाकला जाईल. सो उद्या देखील संमिलित संघांना सूचना आहे. आपल्याला आयोजन समितीने दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटं अगोदर आपल्याला क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहावं लागेल. आघाडीसाठी कुमार आणि त्यांची सोबत देतो जय. ही ओपनिंग पेअर या मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत रॉयल स्ट्रायकर नागावची दाखल होत असताना 57चा पाठलाग सुरू झालाय. रिक्वायर्ड रन रेट 11.40 धाब्याचा. सुप्रीमोचे बाल या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण वापरात आणत आहोत. फलंदाजीसाठी ऋतिक दाखल होत आहेत तर बॅटिंग करता स्ट्रायकर इनला जय त्यांची सोबत देतात कुमार. सामना सुरू होतोय. सेकंड इनिंगला आपण करत आहोत सुरुवात. 57चा पाठलाग सध्या सुरू आहे रॉयल स्ट्रायकर्स नागाव कडून. ऑल इज सेट. महत्वाचा दुसरं सत्र 7 वाजून एक्झॅक्ट 45 मिनिटं. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज ऋतिक. चला जास्त वेळ घेऊ नका. लक्ष सुद्धा मिड ऑफचा जो फिल्डर आहे ज्याने ट्रॅक भरपूर वर केलेले रिक्वेस्ट आहे मित्रा ट्रॅक थोडी खाली कर. यस थँक्यू. कारण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. 57चा पाठलाग. पहिला चेंडू कुमार कडून. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. सरप्राईज बाउन्स पाहायला मिळाला जो नेहमीच या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतो. नुकताच 2 दिवसापूर्वी याच क्रीडानगरीत मसा परिसर प्रीमियर लीग देखील संपन्न झाली आणि आजपासून येणाऱ्या 5 रजनीत नाईट धमाका चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन उपस्थित असेल खाटेकरचे तर या टॉस करता लगेचच समोर ड्राइव्ह करतायत. अलग टू द कार्पेट. वेगवान ऑन ड्राइव्ह. बॉटरबॅटचा अत्यंत सुंदर फटका. देखना विलोभनीय फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती सध्या एकूण अंकित होती 4. डावाची सुरुवात चौकाराने करतायत जय. पाठलाग 57चा करायचा. सो स्कोरबोर्डवर टोटल मेंटेन करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट. खोलात होता बॉल. समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न तो फसलाय. चांगला वेग पाहायला मिळाला गोलंदाज ऋतिकचा. डॉट बॉल होती निर्णायक
चौकारानंतर वापसी सध्याच्या घडीला गोलंदाज ऋतिक कडून रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अगदी पुढे टाकलेला बॉल बटन पार्ट मध्ये परफेक्ट पिचिंग या बॉलची पाहायला मिळाली कंट्रोल विथ ॲक्युरेसी नियंत्रण आणि त्याचबरोबर सातत्य गोलंदाजाकडे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केला पाठवला बॉल विकेटला सीमारेषेच्या बाहेर षटकार ऑफिशियली फायनल कॉल काटेकर जगदीश टीमला सर संघ कर्णधार किंवा प्रतिनिधी उपस्थित आले सर तर लगेचच टॉस साठी यावं लागेल लक्ष सुद्धा आय थिंक प्रतिनिधी उपस्थित झालेले आहेत जगदीश काटेकर टीमची विनंती आहे लगेचच या टॉस करता जास्त वेळ घेऊ नका अदरवाइज यानंतर मग पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल ही सूचना आपण लक्षात घ्या काटेकर जगदीश टीम चला बॉल हवाय बॉल पाठवा मैदानात लगेचच मॅच बॉल रिटर्न होईल तेव्हा मॅच बॉल विथ ऑनफिल्ड अंपायर परमिशन तुम्ही सामना कंटिन्यू करू शकता ही देखील सूचना आपण लक्षात घ्या .4.6 4 चेंडू धावसंख्या 10 धावसंख्या 10 आक्रमण सध्या करत असताना ऋतिकच्या विरुद्ध बॅटर जय समोर ड्राइव्ह केला मिड ऑफ आतमध्ये त्याचाच फायदा घेतलाय ऑन दी अप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखना फटका दमदार चौकार ऑन ड्राइव्ह पावला ऑफ ड्राइव्ह पावला पहिला पूल आणि सध्याच्या घडीला बॅटिंग जे ची ठरते सक्सेसफुल रॉयल स्ट्रायकर्स नागाव क्रिकेट संघाकरता धावसंख्या 14 धावा दाखल करू दी चला मेंबर उपस्थित झालेले आहेत लक्ष सुद्धा जगदीश काटेकर टीम ऑफिशियली लास्ट कॉल मिड ऑफला कॅच ड्रॉप जेलची संधी बनली होती साधा सोपा सहज जेल त्या ठिकाणी सुटतोय जेलला मिळते जीवदान षटकाची झाली समाप्ती सिंगल धाबेसोबत पाठलाग 57 सुरू असताना पहिल्या षटकात बनवल्या गेल्या धावा 15 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस शेवटच्या बॉलवर साधा सोपा सहज जेल उमेश कडून ड्रॉप होतोय चला कॅप्टन पोचा काटेकर टीमचे दुसरं षटक सुरू होण्याच्या टॉस साठी रिपोर्टिंग करावे लागेल लक्ष सुद्धा चला फिल्डिंग सेट करा टीम मॉडेल नकोय जनमान डांगुर्ले 7:45 ला पहिला बॉल पडलाय टाइम काउंटर सुरू आहे बिलाजी शेळके यांच्या शुभ हस्ते टॉस लगेचच आपण करत आहोत चला उपस्थित व्हा दोन्ही टीम कॅप्टन AB रॉयल जांभुडे त्यांच्या विरुद्ध काटेकर जगदीश यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील दुसरी मॅच 15 धावा सध्या स्कोरबोर्डवर रोशन गोलंदाजीसाठी पहिला बॉल विकेट कीपर बीट बॉल मागे चालला तडम्याला बॅकअप आलेला आहे बाईची एक सिंगल धाव मिळेल सो या सिंगल धावेच्या सोबतीने धावसंख्या 16 टॉस आपण कव्हर करत आहोत आदरणीय अतिथी बिलाजी शेळके विद्यमान सरपंच ग्रामपंचायत डोंगरनावे यांच्या शुभ हस्ते AB रॉयल्स जांभरुडे त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळेल काटेकर जगदीश अपील स्ट्रॉंग झाला मात्र गोलंदाज डेंजर झोन मध्ये आला लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू नाही मित्रा टेरेस क्रिकेट जगतात तितकी टेक्नॉलॉजी अजून प्रगत झाली नाही यदा कदाचित त्यासाठी आणखी काही काल तुम्हाला वाट पाहावी लागेल डॉट बॉल धावसंख्या स्थिर 16 धावा
काटेकर जगदीश जिंकला टॉस. बिर्डन लगेचच कलवायचा. राज लक्ष सुद्धा ऑन साइडला फिरवला बॉल पाठवला मिड विकेटला. षटकार. षटकारांना धावसंख्या 22-22. फुल टॉस स्टेप आउट झाले होते. ऑन साइडला फक्त टर्न केला. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना त्या ठिकाणी कुमार शेलवलेला आपण बघत आहोत. हा देखील फुल टॉस स्टेप आउट झाले. टर्न केला. स्कोरली करून बॉल मागे चाललाय. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. या सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा. स्टील 2 to go. वेलकम. सागर जिदस उपस्थित झालेत. चंद्रकांत दादा बिराडे उपस्थित झालेत. सर्वांचं स्वागत आहे. 23 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 to go. काटेकर जगदीशनं नंतरच्या लढतीत जिंकला टॉस. पहिल्या डावात ते करत आहेत क्षेत्ररक्षण. तर फलंदाजीचं पाचारण दिलंय AB रॉयल्स जांभुर्डे क्रिकेट संघाला. खोलात होता बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला वेग पाहायला मिळाला. अराउंड विकेट. चांगला अँगल त्या ठिकाणी बनवत असताना गोलंदाज रोशन. षटकारानंतर छोटेखानी वापसी त्याच्या पद्धतीने षटकात होत असताना आपण बघत आहोत. धावसंख्या 23. ऑन साइडला टर्न केला बॉल. क्षेत्ररक्षक आता उपस्थित जज करतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील कॅच ड्रॉप. दुसऱ्या प्रयत्नात देखील त्याला संधी बनली होती. पहिल्या प्रयत्नात चेंडू त्याच्या हातातून निसटला. त्याच्या समोरच बॉल होता. अगदी हवेत तणगत असताना मात्र त्याला तो कैद करता आला नाही. तोपर्यंत 2 धावा. डबल बरोबर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल सध्या स्कोरबोर्डवर. इट इज 24 धावा दाफलकरमध्ये पाहायला मिळतात. 2 षटकांची झाली समाप्ती. 57चा पाठलाग सूर्य. पहिल्या षटकात स्टार्ट 15 धावेचा मिळाला होता. या षटकात 9 धावा आलेल्या आहेत. 18 चेंडू 33 धावेची अजून आवश्यकता. स्पीडअप करावं लागेल. थोडं फास्ट केला. लक्ष सुद्धा टीम जर्मन डागुर्ले. एक्झॅक्टली आतापर्यंत 9 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला 2 षटकं टाकण्याकरता. 7:55 महत्वपूर्ण दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आपण पाहिलेली आहे. राकेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 2 षटकात बनवलं गेला धावा 24-24. 9 चेंडू 16 जयनं बनवल्यात. तर 3 चेंडू 7 धावेचं योगदान कुमारचं आपण बघत आहोत. स्पीडअप अपेक्षित. थोडी गाय करा. थोडं फास्ट क्रिकेट केला जर्मन डांगुर्ले. लक्ष सुद्धा एक्झॅक्ट 2 षटकं टाकण्यासाठी आता 10 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय. अधिकचा वेळ आता खर्च करू नका. स्पीडअप करावं लागेल. थोडं फास्ट केला. 24 ऑन बोर्ड. 24 धावा दाफल कव्हर. राकेश गोलंदाजी करता. षटक सध्या 3रं सुरू होत आहे. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर महेंद्र बवर सर. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीनं सध्या हे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 25 आतापर्यंत 25 धावा. 18 चेंडू आणि 18 चेंडूत आवश्यकता 32 धावेची. फुल टॉस बॉल. टर्न केला. पाठवला स्कोर लेगला. आउटफील्ड अत्यंत वेगवान. स्कोर लेग सीमारेषा फोडून बॉल होतोय फरार. चौकार. चौकारच्या सरांना धावसंख्या आपण बघत आहोत 29 ऑन बोर्ड. 29 धावा सध्या धावफलकावरती. वन्स अगेन वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल आणि एक्स्ट्रा धावेच्या सोबतीनं स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 30 ऑन बोर्ड. 30 धावा सध्या धावफलकावर. मंथन कॅटरचे जे सर्व जगदीशजी काळेकर त्याचबरोबर युवा नेतृत्व भाऊदादा भोष्टे उपस्थित होत आहेत. विनंती दोन्ही अतिथींना या मंचावरती आपलं स्वागत आहे. डाऊन द लेग स्टिक. 1 मोर वाईड. या षटकातील 3रा वाईड बॉल सध्या आपण बघत आहोत. गोलंदाज राकेश कडून धावफलक 31-31. धावा धावफलकावर. विजयाचं समीकरण अजूनही आपण बघत होत्या मॅच मध्ये
26 धाब्याची आवश्यकता. 17 बॉल बाकी आहेत. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, जेलची संधी आणि तिचा स्वीकार, फलंदाज बाद. याचबरोबर 31 धाब्याची भागीदारी ब्रेक केली राकेशनं. जय माघारी परतोय. पहिला झटका रॉयल स्ट्रायकर्स नागावला. बॅटिंग साठी पाहिलं तर गुरु दाखल होत आहेत. 31 ला सध्या पहिला धक्का बसतोय. 20 धाब्याचं योगदान देत असताना जय माघारी परत आहेत. राकेशला मिळतं पहिलं स्विश. समोर फोर्स केला, वाट अ शॉट ऑन दी अप, लॉंग ऑफला बॉल क्लिअर होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारांना कॉन्फिडन्स स्टार्ट गुरुचा आपण बघत आहोत. क्लोज टू द बाउंड्री ऑफ एसिडीज, क्वालिटी विथ क्लॅरिटी, नीट, क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट फ्रॉम टीम 7 स्टार लाईव्ह इव्हेंट. नव्यानं जर आपण या वाहिनीशी संलग्न झाले असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा. धावसंख्या 37. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झालाय, बॉल पाठीमागे निघालाय, आउटफील्ड अत्यंत वेगवान, 4 धावा, हात चौकार. चौकाराच्या सरणा धावसंख्या आपण बघत आहोत 41, 41 धावा. त्याच्यासाठी अजूनही 16 धाब्याची आवश्यकता. गुरु जसा मैदानात दाखल झाला पहिल्या बॉल पासून तो सुरू होताना आपण बघत आहोत. 41 ऑन बोर्ड. बॅकफुटर आले, कट करण्याचा प्रयत्न, तो आता फसतोय आणि झटका मैदानावरती 41 ला दुसरा बसतोय. रॉयल स्ट्रायकर नागावला. गुरु परत आहेत माघारी. दुसरा धक्का गुरुचा शॉर्ट बट स्वीट कॅमियो नुकताच संपन्न झालेला आहे. धावसंख्या 41. 2 गड्यांच्या मोबदल्यात जय बजरंग डोंगरावे बीच पवन त्यांच्यासोबत दीपेश कल्पेश उपस्थित झाले, त्यांचे स्वागत आहे. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, झेलची संधी आणि तिचा स्वीकार. तिसरा झटका या षटकात दिला राकेशनं. फलंदाज बाद. प्रवीण आल्या पावली माघारी. 41 ला तिसरा हादरा. बॅटिंग साठी सोहम दाखल होताना पाहायला मिळतात. 17 धावा त्या षटकात आल्यात, मात्र 3 विकेट राकेशनं कॅरी केलेले आहेत. समीकरण 12 चेंडू, आता 16 धाव्याची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. यापुढील होणाऱ्या लढतीसाठी दोन्ही टीमला रेडी राहा. AB रॉयल जांभरुडे बॅटिंग करता तर काटेगर जगदीश फिल्डिंग करता. कुमार स्ट्रायकर एंडला 3 चेंडू 7 धाब्याचे योगदान देतो. 1 षटकार त्याच्या बॅटमधून 233 त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. त्याची सोबत न्यू बॅटर सोहम देतोय. 12 चेंडू 16 धावा. अगदी आख्याच्या अंतरावरती असणारी ही 2 गावं मात्र पाहिजे. पहिला विजयश्री नाईट धमाका चषकातील कुठला संघ संपादित करेल? चला वेळ जास्त घेत आहे. 7:55 ला सुरुवात झाली होती. एक्झॅक्ट 16 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत. हे षटक कुठल्या परिस्थितीत 4 मिनिटाच्या आत
टाकून पूर्ण करावं लागेल. डॉट बॉल. सुरुवात चौथ्या षटकाची निर्धाव चेंडून आपण बघत आहोत. 11 चेंडू आता आवश्यकता मॅच मध्ये 16 धाब्याची. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटर कुमार आणि त्याचबरोबर रॉयल स्ट्रायकर्स नागाव क्रिकेट संघावर. 41 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. स्टेप आउट खेळतायत समोर विक्षेप मध्ये. लॉंग ऑफला मिस टाइम फटका. झेलची संधी आणि तिचा स्वीकार. जल्लोष सुरू झालाय जर्मन डागुर्लेचा. कुमार परत त्यात माघारी. 41 ला चौथा आदरा. फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 12-16 सामना सुरुवात डॉट बॉल न झाली. तदनंतर आली विकेट. चेंडू 16. रोशन स्वीप करण्याचा प्रयत्न. पोझिशन मध्ये आले होते. अँकल मूड केला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. चांगलं कमबॅक या षटकात करतायत रोशन. सध्याच्या घडीला स्ट्रगल रॉयल स्ट्रायकर्स नागावचं. 12 चेंडू 16चा सामना आता येऊन टिपलाय. 9 चेंडू 16 वर. डाऊन द लेग स्टिक. वाईड कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल रॉयल स्ट्रायकर नागावच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सहाय्याने सध्या धावफलक आपण बघत आहोत. 42 धावा. 9 चेंडू आता आवश्यकता 15 धाब्याची. कडा बॉल मागे चालला. विकेट किपरला बीट करून लॉंग स्टॉपला लक फॅक्टर ऑन करणारा हा लेट पण थेट लकी चौकार. रॉयल स्ट्रायकर नागाव करता. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 46. 46 या आकड्यावर 8 चेंडू आणि 8 चेंडू तो आता विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते 11 धाब्याचं. कंपल्सरी चेस नियम या स्पर्धेचा. सो 8 चेंडू त्या 11 धावा बनवाव्याच लागतील. समोर ओव्हर द बॉलर हेड. व्ही शेप मध्ये विस्फोटक फटका. विध्वंसक फटका. समोरच्या दिशेने केलं आक्रमण. चौकार. लक्ष्य 3 डॉट बॉल. त्यात देखील एक विकेट. तदनंतर वाईड आला. दबाव बनला गोलंदाजावर. आले लागोपाठचे 2 चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी रॉयल स्ट्रायकर नागावची. रन बॉल इक्वेशन. 7 चेंडू 7. स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील मात्र पिचिंग फॅक्टर पंचाने विचारात घेतलेला आहे. पिचिंग आउटसाइड लेग स्टिक. त्याच काढासह नकार. धाव एकही मिळाली नाही. डॉट बॉल निर्णायक चौथ्या षटकाची सांगता. अंतिम षटकात आता लढत 6 चेंडू आवश्यकता 7 धाब्याची. 20 मिनिटं एकदा 4 षटकं टाकण्यासाठी घेतलेली आहेत. लक्ष सुद्धा स्पीडअप करावं लागेल. आता 7 धाब्याची आवश्यकता. 6 बॉल 7. चला विदाउट मॅनेजमेंट कमिटी सूचना सर्व खेळाडूंनी लक्षात घ्या. कोणी पाणी किंवा कोणी बॅट मैदानामध्ये नेणार नाही. त्यानंतर डायरेक्ट पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल ही सूचना आपण प्रथम दर्शनी लक्षात घ्या. यानंतर सहभागी सर्व संघांनी विशेष सूचनेकडे लक्ष द्या. मॅनेजमेंट कमिटीच्या परवानगीनिशी कोणी पाणी किंवा बॅट मैदानामध्ये घेऊन जाणार नाही. तसा इशारा आमच्या पेन स्टेज कडे करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा. जय. 6 चेंडू 7. नेक्स्ट मॅच रेडी राहा. खाटेकर जगदीश आणि त्या सोबतीनं AB रॉयल्स जांभुर्डे. लिनेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 6 चेंडू 7 धावा. महत्वपूर्ण सामना. पहिला विजय महत्वाचा दोन्ही टीम करता. त्या विजयासाठी सध्या संघर्ष या दोन्ही संघांचा आपण बघत आहोत.
चला मॅचचा रिदम मोमेंटम ब्रेक करू नका. लक्ष सुद्धा टीम जनमान डांगुर्ले स्पीडअप करावा लागेल. 6-7. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. ट्रॅप इनलो होता आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवलंय, फसवलंय फलंदाजाला. धक्का 5 चेंडू. आता 7 धाब्याची आवश्यकता. मॅच मध्ये विजय करता वेलकम जितू, वेलकम भावेश. नेक्स्ट मॅच ते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. 5 बॉल 7. न्यू बॅटर नवीन फलंदाज सार्थक दाखल होतोय. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेचा. 5 चेंडू 7 धाबा बनवाव्याच लागतील. नो बॉल. पंचांचा कॉल आलेला आहे. सिडीज 3 फिल्डर एका बाजूला सेट केले. त्याच काढाचं पंचांकडून आता हा नोचा सिग्नल आलेला आपल्यापर्यंत. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल रॉयल स्ट्रायकर नागावच्या खात्यात. धावसंख्या 51. 51. नेक्स्ट बॉल फ्री. 5 चेंडू. आता 6 ची आवश्यकता. हे सिडीज महत्वाचा नियम. 5 चेंडू 6. नेक्स्ट बॉल फ्री. गाईडलाईनच्या चेंडू अगदी जवळून गेलेला आहे. क्लोज टू द वाईड लाईन. त्याच काढाचं पंच तटस्थ भूमिकेत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वेग कमी गोलंदाज लिनेश कडे, मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये तो संतपण आहे, ती कमी गती आहे. त्याच काढाचं फलंदाज अडचणीमध्ये. रनआउटचा चान्स बनला आणि फलंदाज होतोय. धावचित धाव बाद, मात्र वाईडचा कॉल आलाय. सो वाईड प्लस विकेट या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. चार चेंडू 5 धाब्याची आवश्यकता. नवीन फलंदाज मोहन दाखल होतोय बॅटिंग करता. 4 चेंडू 5 धावा. महत्वाचा सामना. विजयाच्या शोधात दोन्ही संघ. शॉर्ट बॉल थांबले. हुक केलाय. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल. विकेट किपर एंडला आलाय. थ्रो आणि पंचांकडे अपील झालंय. त्या ठिकाणी धावचेसाठी पंचांनी मदत मागितली आहे. ती थर्ड अंपायरची सॉफ्ट सिग्नल इज आउट. मात्र टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. सिग्नल. बॅट्समॅन इज आउट. मात्र थर्ड अंपायर कडून पुष्टी आपण करत आहोत. बॅट्समॅन इज आउट. सिडीज बॅट मोहम्मदला आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मोजावं लागेल. 1+ विकेट. आणखीन एक झटका. 3 चेंडू. आता आवश्यकता 4 धावेची.
3 बॉल 4 धावा कंपल्सरी चेस आहे डीएमएस स्पर्धेचा. सो 3 चेंडू त्या 4 धावा बनवाव्याच लागतील. नवीन फलंदाज दाखल होतोय संजय. शफल झाले, हुकेला बॉल मात्र लॉंग लेगला क्षेत्ररक्षक एका नशिबाच्या नजदीक झेल पकडण्याचा प्रयत्न तो फसतोय. फिल्डिंग मात्र कमालीची पाहायला मिळाली. ओव्हरथ्रो दुसरी धाव हवी आहे आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात फलंदाजाने आता स्वतःला झुकून दिलंय, समर्पण केलं, त्यानं डाईव्ह लगावली. त्याच कारणाचं पंचांची तटस्थ भूमिका मात्र आपल्याला पाहायला मिळते. चुरस आता रंगली आहे. महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्यात सध्याच्या घडीला थरार नाट्य आपण बघत आहोत. एसडीज बॅट्समन इज सेफ. फलंदाज स्ट्रायकरला सुरक्षित पोहोचतायत. 2 धावा मिळतील. 2 धावेसोबत धावसंख्या 55-55. आता 2 धावेची आवश्यकता. 2 बॉल 2 कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. सो 2 चेंडू विजयासाठी या 2 धाव्या बनवाव्याच लागतील. रॉयल स्ट्रायकर नागावला एका बाजूला जनमान डांगुरलेला विजय आहे जरूर, मात्र दुसऱ्या बाजूला रॉयल स्ट्रायकर नागावला अजूनही हार नाहीये मंजूर. पहिल्या लढतीच्या दरम्यान ठसनीय 2 टीमच्या दरम्यान सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. 2 चेंडू 2 बॉल 2 रनची आवश्यकता. महत्वाचा सामना. चला वेळ जास्त घेता, मॅचचा मोमेंटम ब्रेक करू नका. टीम जनमान डांगुरले 2 चेंडू 2. स्वीट हिट रिव्हर्स अटेम्प्ट and successful shot, winning 4. आणि या चौकारा समेत सामना संपलाय, सामना जिंकलाय तो रॉयल स्ट्रायकर नागावनं. वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सामनावीर पुरस्कार आपण यानंतर जाहीर करत आहोत. जयला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. इंडिव्हिज्युअल 20 धावा विथ बॅट त्यानं बनवले आणि गोलंदाजी करत असताना